पौर पदाचे उमेदवार रितू तावडे जे आपल्यासोबत आहेत. ताई, भाजपने एवढी मोठी जबाबदारी दिली आहे तुम्हाला आणि तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरलाय, काय भावना आहे? खूप आनंद होतोय मला आणि आनंदाबरोबर जबाबदारीचं भान आहे. त्यामुळे महापौरपेक्षा मी असं म्हणेल की मी मुंबईचे सेवक म्हणून काम करणार. आणि मीच नाही, माझ्याबरोबर आम्ही सगळे 227 माझ्यासहित आम्ही सर्व नगरसेवक मुंबईचे सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार. निवडणुकीनंतर बराच काळ प्रतीक्षा करावी लागली नावाची घोषणा होण्याकरिता आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर जवळपास 15-20 दिवसानंतर हा क्षण आता आलाय, काय भावना? नाही, असं काही नाही. खूप असा काळ गेला असं नाही म्हणता येणार. पक्ष आम्ही भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्ष, महायुतीमध्ये आम्ही काम करतोय. एकमेकांची विचारधारा या ठिकाणी घ्यावी लागते आणि त्या पद्धतीने पक्ष महायुती चालते. तर त्यामुळे तसा उशीर झाला असं म्हणता नाही येणार, पण निर्णय झाला शेवटी. आपण बघू शकतो की गेल्या 25 वर्षात मुंबई महापालिका भ्रष्टाचारच्या आरोपाने बरबटलेली आहे. तर तुम्ही भ्रष्टाचार मुक्त मुंबईसाठी आता काय पावलं उचलणार? 25 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार केला, या संपूर्ण, मग तो कोविड घोटाळा पण असेल, खिचडी घोटाळा असेल, मला वाटतं सगळ्याच गोष्टीचे त्या ठिकाणी, कफन घोटाळा असेल, हे सगळेच घोटाळे त्यावेळी मुंबईकरांनी पाहिलेत. कोविडमध्ये तर खूप मोठा घोटाळा झालेला आहे. त्यावेळी त्यांच्याच मेयर तिथे बसलेल्या होत्या. त्यामुळे अशा पद्धतीचे घोटाळे लोकांनी पाहिलेत. त्यांच्या आता हे आपण डिजिटल युगामध्ये आहे. तुम्ही इथे काय करताय ते लगेच लोकांपर्यंत पोहोचतंय. म्हणूनच लोकांनी या 4.5 वर्षाच्या आलेल्या इलेक्शनमध्ये खूप मोठ्या मार्जिनने महायुतीला मतदान केलेले आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली. गेल्या 25 वर्षात मुंबईत खूप बेसिक प्रश्न निर्माण झाले, जसे रस्त्यावरचे खड्डे असो, पाण्याची समस्या असो, ड्रेनेजची समस्या असो. या सगळ्या समस्यांवर तुम्ही कसा काय तोडगा काढता? हे 2014 हे मुद्दे आहेत, मी नाकारत नाहीये. पण तुम्ही जर पाहिलं तर 2014 पूर्वीची मुंबई बघा आणि 2014 नंतरची जर तुम्ही मुंबई बघितला, जर मधला जर त्यांच्या पक्षाचे जे मुख्यमंत्री होते, जर कोविडचा तो काळ जर तुम्ही गाळला, तर आता मुंबई ज्या गतीने पुढे चालली आहे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या काळामध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मेट्रोचं जाळं असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रोड कॉन्क्रिटीकरण असेल, कोस्टल रोड असतील, बीडीडी चाळीचा विषय असेल, हे सगळे मुद्दे आज या मुंबईच्या विजनमध्ये तुम्हाला दिसतात आणि हे विजन पुढे घेऊन जाण्याचंच काम आम्ही करणार आहोत. बांगलादेशी घुसखोरांचाही मोठा प्रश्न सध्या इथे आहे. तर बांगलादेश आणि रोहिंग्या मुक्त मुंबईसाठी आपण काय करा? हे आमच्या संकल्पनामामध्येच आहे. मूळ मुंबईकर ज्या ठिकाणी टॅक्स पेअर आहे, त्यांना जर चालायला फुटपाथ नसेल आणि त्यांचा फुटपाथ जर ह्या लोकांनी कव्हर केला असेल, त्यांना उखाडून काढण्याचं काम आम्ही करणार. एक महिला महापौर म्हणून तुम्ही आता विराजमान होणार आहात, तर महिलांसाठी मातृशक्तीचा विजय असतो. उबाटा गट तुमच्या विरोधात उमेदवार देणार? देऊ दे की, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, काहीच विषय नाही. आपल्या राजकीय प्रवासात हा महापौर पदाचा टप्पा आपल्याला कितपत महत्वाचा वाटतो? आम्हाला खूप काम करायचंय सगळ्यांना. आम्हाला बसता येणार नाही सेवक म्हणून. आम्हाला कंटिन्यू रस्त्यावरती लोकांमध्ये जाऊन लोकांच्या सूचना घेऊन मुंबईकरांच्या मनातली मुंबई, त्यांच्या विचारांची मुंबई आम्हाला घडवायची. या होत्या भाजपच्या महापौर पदाचे उमेदवार रितू तावडेजी. त्यांनी मुंबईच्या महापौर म्हणून नव्हे तर सेवक म्हणून काम करण्याचा मानस व्यक्त केलाय. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मुंबई महापौर पदाची निवडणूक येत्या 11 तारखेला होणार आहे. त्यासाठी आज उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वतीने उपमहापौर पदासाठी संजय घाडीज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, नमस्कार. सर, काय भावना आहेत? शिवसेनेने एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवली. खूप आनंद वाटतोय. मी त्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचे नेते आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे RPIचे नेते सन्माननीय आठवले साहेब, माझ्या मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे, माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे गटनेते प्रवीण दरेकर, या मुंबई शहराचे भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम साहेब, या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे सरचिटणीस राहुल शेवाळे साहेब आहेत, शीतलताई म्हात्रे आहेत, राम रेपाळे आहेत, या सर्व नेत्यांचं, आमचे संजय मोरे साहेब सचिव, सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. कारण त्यांच्यामुळे मला ही या ठिकाणी संधी मिळाली. आणि खास मी आभार मानेन माझे मतदार जे आहेत, प्रभाग क्रमांक 5 मधील, ज्यांनी मला 5000च्या पेक्षा जास्त मताधिक्य देऊन निवडून दिलं, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यामुळे खूप एका सामान्य शिवसैनिकाला हा सन्मान या शिवसेना पक्षाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये मला दिला, हे मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही, असा क्षण आहे. सर, आपल्या राजकीय प्रवासात हा टप्पा आपल्याला किती महत्वाचा वाटतो?
खूप महत्त्वाचा टप्पा आहे मॅडम, कारण 1988-89 पासून मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये काम करतो. माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते अध्यक्ष होते आणि आम्ही सरचिटणीस होतो. आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन घेऊन महाराष्ट्रभर विद्यार्थी सेनेमध्ये काम करत राहिलो. शिवसेनेचा उपनेता झालो, मनसेमध्ये होतो, मनसेचा देखील सरचिटणीस राज्याचा म्हणून काम करण्याचं मला संधी मिळाली. शिवसेनेमध्ये देखील नगरसेवक म्हणून 5 वर्ष 2017 ते 2022 मध्ये काम केलं. या मुंबई महानगरपालिकेची सर्वात महत्त्वाची जी समिती आहे, स्थायी समितीचा 5 वर्ष मी सतत सदस्य होतो. त्यामुळे महानगरपालिकेच्या कामाच्या प्रशासनाचा चांगला अनुभव माझ्याकडे असल्या कारणाने मुंबई शहरासाठी जी काही सेवा करण्याची मला या पदाच्या माध्यमातून संधी मिळेल, त्याच्यासाठी मी खूप चांगलं काम करेन असं मी सांगू इच्छितो. सर, मुंबई महापालिकेतील कारभार पारदर्शक करण्यासाठी आपण कोणती पावलं उचलणार आहात? 100% मुंबई महानगरपालिका सर्वच सभागृहामध्ये पारदर्शक कारभार व्हायला पाहिजे, भ्रष्टाचार मुक्त या ठिकाणी कारभार व्हायला पाहिजे, तरच त्या शहराचं, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं किंवा राज्याचं या ठिकाणी प्रगती होत असते. आणि त्याच्यासाठी आम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी आणि आम्ही शिवसेना आणि आमचे मित्रपक्ष आम्ही एकत्रित या ठिकाणी साठी प्रयत्न करू. सर, शेवटचा प्रश्न आहे. उबाठा गटाच्या वतीनेही महापौर पदासाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे, तर आपण या विरोधकांच्या आव्हानाकडे कसं पाहता? नाही, लोकशाहीमधली प्रक्रिया आहे. सत्ताधारी किंवा विरोधक त्यांनी त्यांचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे करायचे असतात. शेवटी संख्याबळावरती कोणाचे किती नगरसेवक जास्त आहेत याच्यावरती जय विजय अवलंबून असतो. अद्याप त्यांचा निर्णय व्हायचा आहे असं मला कळतंय. निर्णय झाला तर निवडणूक होईल, त्यांनी उमेदवारी अर्ज भरले, तर नाही भरले उमेदवारी अर्ज तर बिनविरोध निवडणूक होईल. हे आता साधारणतः आपल्याला 11 तारखेच्या आतमध्ये आपल्याला कळेल, ज्या दिवशी आपली ही महापौर आणि उपमहापौर पदाची ही निवडणूक आहे. धन्यवाद सर, तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. कॅमेरा पर्सन जयेश पाटील सह मी अवंती भोयर, महा MTV मुंबई.